घोटाळा झाल्याचे सांगितलं जात आहे. तुम्ही त्याचा पाठपुरावा करतायत. नक्की हा प्रकार काय आहे? किती शाळांच्या बाबत आहे? किती कोटींचा हा घोटाळा? जळगाव जिल्ह्यामध्ये 36 शाळा अशा आहेत की त्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये अडकलेल्या आहे. मोजक्या शाळांची आता चौकशी शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे, या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे यामध्ये हा फार मोठा कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे. मी 2च शाळांची तपासणी या ठिकाणी केली आणि माहिती घेतली. या संदर्भात आमच्या मतदारसंघामधली एक अंतुर्लीची शाळा आहे आणि कुऱ्याची शाळा आहे. या कोऱ्याच्या शाळेमध्ये 18 शिक्षक त्यांनी भरलेले आहे. अंतुर्लीला 31 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरलेले आहे. आता प्रश्न असा आहे की ह्यांना शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं होतं, त्यांचे पगार बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये नीट माहिती या ठिकाणी शिक्षण विभागाने न मांडल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये पगार सुरू केले गेले. पगार सुरू केले तर त्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या सर्व शिक्षकांनी पगार तर घेतलेच, परंतु 2012 पासून आतापर्यंत ॲरियर्स मागायला सुरुवात केली आणि एकेका शिक्षकाचे ॲरियर्स जवळपास 2 कोटी रुपयाचे आहेत. आता 31 शिक्षक एका शाळेत आहेत तर त्या ठिकाणी 62 कोटी रुपयाचे ॲरियर्स द्यावे लागतील, परत पगार वेगळे. इकडच्या शाळेमध्ये कुऱ्याच्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी वगैरे मिळून 18 शिक्षक आहे, म्हणजे 18 दुनी 36 कोटी यांना द्यावे लागतील. म्हणजे असं तर सर्व शाळांमध्ये त्यांनी मागणी सुरू केल्यामुळे जवळपास ही सर्व रक्कम जी आहे ती 500-600 कोटी रुपयाची एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते आहे. परंतु सरकारने ज्या ठिकाणी नागपूरला एसआयटी स्थापन केली त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी कार्यवाही सुरू केली. जळगाव जिल्ह्यामधली आणि उत्तर महाराष्ट्रामधली कार्यवाही ही संथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी तातडीनं ह्यांना रोख नाही लावला तर शासनाचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं. परंतु सरकारी अधिकारी आणि शाळेतले शिक्षक वगैरे संस्था चालक यांनी संगनमताने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या माध्यमातून शासनाच्या कोट्यवधी रुपयाची हानी होईल. म्हणून मी शिक्षणाधिकारी, नंतर सेक्रेटरी शिक्षण विभाग, नंतर मंत्री शिक्षण विभाग, नंतर डायरेक्टर शिक्षण विभाग, डेप्युटी डायरेक्टर शिक्षण विभाग यांना सर्वांना मी पत्रव्यवहार करून या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की असं होऊ देणार नाही. परंतु अद्याप कुठलीही कारवाई त्याच्या संदर्भामध्ये सुरू नाही. खेवलकर आपले जावई, त्यांना रेव पार्टी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे. पुढची काय भूमिका असणार आहे सगळी आपली? कारण अद्यापर्यंत जामीन होऊ शकलेला नाही. जामिनासाठी अर्जच केलेला नाही, त्यामुळे जामीन होऊ शकलेला नाही हा प्रश्नच येत नाही. मुळामध्ये सर्व प्रकरण सगळं महाराष्ट्र पाहत आहे की रेव पार्टी नव्हती वगैरे वगैरे सगळं कोर्टामध्ये आलेलं आहे आणि हे सगळं न्याय प्रविष्ट असल्यामुळे याबाबत मला अधिक भाष्य करणं आत्ताच सोयीचं नाहीये. मग यामध्ये जे आपले कट्टर विरोधक राहिलेले आहेत, अंजली दमाने असतील, मनीष मंगाळे असतील, यावेळेस मात्र त्यांनी आपल्या जावायच्या बाजूने भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जे सत्य आहे त्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनाही हे पटलेलं आहे की हे सगळं ट्रॅप केलेलं आहे, मुद्दामून केलेलं हे षडयंत्र आहे, हे सर्व महाराष्ट्रालाच पटलेलं आहे. त्यामुळे आता याच्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही.